रामप्रसाद शर्मा नावाची व्यक्ती, ज्यांचा मुलगा पवन बेपत्ता झाला होता, तो घरी परतलाच नाही. पोलिसांनी शोध घेतला आणि तो सापडला नाही. त्याचं ब्लाइंड मर्डर झाल्याचं समजून पोलिसांनी हा तपास सोडून दिला. रामप्रसाद आणि त्यांचं कुटुंबही मुलाच्या मृत्यूचं दुःख विसरून आयुष्य जगू लागले होते. पण त्यानंतर 6 महिन्यांनी त्यांची विधवा सून ज्या खोलीत एकटी झोपत होती, तिथून रात्री विचित्र आवाज येऊ लागला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले आणि जे दृश्य दिसलं ते पाहून ते हदरले. पाहूया टॉप मराठीमध्ये नक्की काय प्रकरण आहे ते. नमस्कार, टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील नूह गावातील हे प्रकरण. 16 ऑक्टोबर 2022 त्या रात्री पवनचे वडील रामप्रसाद शर्मा यांना झोप येत नव्हती. ते खोलीतून बाहेर आले आणि अंगणात चालू लागला. त्यांनी पाहिलं की रात्रीचे 2 वाजले होते आणि त्यांच्या सुनेच्या खोलीतील लाईट चालू होती. एवढंच नाही तर सुनेच्या खोलीतून काही विचित्र आवाजही येत होते. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले आणि त्यांना धक्काच बसला. त्यांची सून रीमा आणि शेजारचा मुलगा भोला आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचं त्यांना दिसले. रामप्रसाद यांनी दरवाजा ठोठावला. सून आणि भोला यांना शिवीगाळ केली. त्यावेळी भोलाने रामप्रसाद शर्मा यांना धमकी दिली की या घटनेबाबत कुणाला काही सांगितलं तर त्यांनाही त्यांचा आपल्या मुलाप्रमाणे परिणाम भोगावे लागतील. धमकी ऐकून रामप्रसाद त्यावेळी शांत झाले आणि भोलाही तिथून निघून गेला. मात्र सकाळ होताच रामप्रसादने पोलिसांना हा प्रकार सांगितला. पवन हत्येप्रकरणी पोलिसांना आधीच संशय असल्याने पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता रीमा आणि भोला यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. मग जे उघड झालं ते ऐकून सर्वजण हैराण झाले. पवन आणि त्याची पत्नी रीमा याचं 2015 साली लग्न झालं. पवन रीमापेक्षा 14 वर्षांनी मोठा. तेव्हा तो दिल्लीतील एका कारखान्यात काम करत होता. त्यांना 2 मुलं झाली, मुलगा कार्तिक आणि मुलगी कृतिका. पवनला जारी पिण्याचं व्यसन. रीमाला तो समाधानी ठेवू शकत नव्हता. लग्नानंतर काही दिवसांनी पवन रीमाला घेऊन दिल्लीला आला. तिथं शेजारचा तरुण भोला रीमाला आणि गावातील तरुण भोला तिला खूप भेटायला लागला. पवन कामावर गेला की भोला तिला भेटायला यायचा. रीमा पवनमध्ये दुरावा आणि रीमा भोलामध्ये जवळीक वाढली. नंतर कोरोना काळात पवन रीमाला घेऊन पुन्हा घरी गेला, पण रीमा भोलाला विसरली नाही. भोलाला भेटायचं असायचं तेव्हा ती त्याला मेसेज करायची. तो येण्याआधी ती घरच्यांना जेवणात झोपेच्या गोळ्या टाकून द्यायची. सकाळ होण्याआधी ती त्याला घरातून बाहेर पाठवायची. 29 मे 2022च्या रात्री भोला आणि रीमा खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत होते. त्याचवेळी शेजारी झोपलेला पवन जागा झाला आणि त्या दोघांना त्या अवस्थेत पाहून त्याला धक्काच बसला. त्याने रीमा आणि भोलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान रीमाने त्याचा पाय पकडला आणि भोलाने त्याचा गळा दाबला. पवनचा मृत्यू झाल्याचं दोघांना वाटल्याने भोलाने त्याचा मित्र दीपच्या मदतीने पवनला कपड्यात गुंडाळून दुचाकीवर बसवून अर्धा किलोमीटर दूर नेले. त्याच्या अंगावर 50 किलो वजनाचा दगड बांधला आणि कालव्यात फेकून दिलं. यानंतर ते तिथून दिल्लीला गेले. इकडे रीमानं घर साफ केलं. सकाळी पवनचा शोध सुरू झाला तेव्हा रीमानं सांगितले की ते दोघे एकत्र झोपले होते. मात्र रात्री उशिरा तो अचानक उठून बाहेर गेला आणि परत आला नाही. तिच्या जबानीत विसंगती असल्याने पोलिसांना संशय आला. मात्र सासरे रामप्रसाद यांचा तिच्यावर विश्वास होता, त्यामुळे पोलिसांना त्यावेळी रीमाची चौकशी करता आली नाही. आता जेव्हा चौकशी झाली तेव्हा संपूर्ण घटना ऐकून पोलीसही चक्रावून गेले. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.